माजी आमदार राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। गेले 2 दिवस मतदारसंघातल्या भावना जाणून घेतल्या। उद्धव ठाकरेंपर्यंत मतदारसंघातल्या भावना पोहोचवल्या। पराभवाबाबत नाराज होतो, नाराज आहे त्या भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याचं राजन साळवींनी म्हटलंय। दुःख नाराजी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवलेली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली। अपडेट जाणून घ्यात वेदांत देब आपल्यासोबत आहे। वेदांत, पराभवाबाबत मी नाराज होतो, नाराज आहे, आपली जी काही मनातली खदखद आहे ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्याचं राजन साळवी यांनी म्हटलंय, तर दुसरीकडे पक्ष सोडणार नसल्याचंही म्हटलंय। काय नेमके अपडेट आहेत या भेटीबद्दलचे आणि या भेटीचा अर्थ काय निघतोय? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, प्रतिक्रिया राजन साळवी यांची जाणून घेतली, मागील 2 दिवसांपासून ते काही आपल्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते आणि जो काही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात एक मंथन करत होते। आज थेट ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले। उद्धव ठाकरेंना त्यांनी सगळी कारणमीमांसा सांगितली की आपण 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं का हरलो। जी माहिती सूत्रांकडून मिळते राजन साळवींचं असं मत आहे की काही पदाधिकाऱ्यांनी आणि काही कोकणातील वरिष्ठ नेत्यांनी ज्या प्रकारे काम करायला हवं होतं या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते काम केलं नाही आणि त्यामुळे आपला पराभव झाला आणि इतरही कारणं उद्धव ठाकरे यांच्या समोर राजन साळवी यांनी मांडली। त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या निकालानंतर मी नाराज होतो, त्यानंतर मी काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे सगळे जे कारणं आहेत ते आज मी तुमच्या समोर मांडत आहे असं राजन साळवी यांनी या बैठकीमध्ये सांगितलं। साधारणपणे अर्धा पाऊण तास ही चर्चा झाली। आपण त्यांना हे सुद्धा विचारलं की पुढचा आपली भूमिका काय असणार। त्यांचं असं म्हणणं आहे की मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे, फक्त जी काही नाराजी होती, मी सध्या सुद्धा नाराज आहे असं ते म्हणतात आणि ही नाराजी मी आज उघडपणे उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडलेली आहे। जी माहिती काही सूत्रांकडून मिळते, 2 दिवसापूर्वी सुद्धा अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याशी राजन साळवी यांनी चर्चा केली होती आणि थेट आज मातोश्रीवर येऊन प्रत्यक्ष नेमकं या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किंवा निकालानंतर काय झालं या सगळ्याची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कडे पोहोचवली किंवा त्यांच्या सोबत चर्चा केली आहे। आता यानंतर नेमकी पुढची रणनीती काय असणार हे राजन साळवी म्हणतात की मी जरी उद्धव ठाकरेंसोबत असणार तरी काही कार्यकर्त्यांसोबत ते पुन्हा एकदा संवाद साधतील आणि कदाचित पुढचा जी निर्णय असेल, पुढची जी भूमिका असेल ती मांडतील। विधान, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मातोश्रीवर ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आता पार पडलेली आहे राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये। भावना दोषापण केल्या, या भावना या अंतर्गत असतात, त्या भावना आपल्या लोकांना सांगतो आणि उद्धव साहेब माझे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्यासमोर मी भावना व्यक्त केली। नाही, पण असं म्हटलं जात आहे की 12 तारखेला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार। मी कुठेही प्रवेश करणार नाही असं बोललेलं नाहीये, मीडियावरती समजतंय 12 तारखेला प्रवेश करणार, तसं कुठेही नाही लक्षात। ओके, म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं तुम्ही आश्वस्त करू शकाल? माझ्या भावना उद्धव साहेबचे पास शेवटपर्यंत उद्धव बात कर दी है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।